पुन्हा एकदम माझ्यासोबत उपस्थित आहेत आता झाडीपट्टीमधील जो आर्ट असतो नेपथ्य तले कर्मचारी उपस्थित आहेत. परिचय द्या. माझे नाव पवन रमेश गुरनुले. कोणतं काम करता? मी आर्ट सीन सजावटचा. कशा पद्धतीने करत असं सविस्तर सांगा. 26. सांगा ना. प्रत्येक सीननुसार पडदे लावत असतो. हा, प्रत्येक सीननुसार पडदे लावत असतो. जे नाटकामध्ये आपले जे प्रसंग आहे त्या प्रसंगानुसार जे आपल्याला सीनला पडदे लागतात त्यानुसार आम्ही लावत असतो. त्या सीननुसार सामान उपलब्ध करून द्यावं लागते. आणि त्या सीननुसार पूर्ण आपल्याला सामान रेडी करून ठेवावं लागते पहिले. आणखी सांग कधीपासून म्हणजे या क्षेत्रात आहात? या क्षेत्रामध्ये कम से कम आता 13 ते 14 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे आर्ट म्हणजे स्वतः माझ्या वडिलाचीच आहे, रमेश गुरनुले यांचीच रमेश आर्ट. तर काय सांगाल पहिलेचा अनुभव आणि आता काय कसं वाटतंय? पहिलेचा अनुभव म्हणजे पहिले सरासरी पहिलेचे जे मंडळाचे लोक होते ते सरासरी बहुत म्हणजे चांगल्याने चांगले म्हणजे वागत होते. आता म्हणजे सहसा म्हणजे पहिले त्रास नव्हता. म्हणजे सगळं काही म्हणजे कोणतं बास लागलं, हे लागलं, ते लागलं, कुठं काही म्हणजे कोणतं काय करायचं झालं तर ते पटणं पहिलेचे म्हणजे जे मंडळाचे जे जुने जुने जे काय होते व्यक्ती ते म्हणजे पूर्ण ह्या म्हणजे चांगल्यानं करून द्यायचे. आता जे नवीन नवीन जे आता नवीन आहेत आपले, जसे आता नवीन आपल्या पिढीचे जे पोट्टे आहेत जे म्हणजे नवीन मंडळामध्ये जे झाले तर ते आता म्हणजे कसं ते पिऊन खाऊन राहणे या म्हणजे असं सहसा म्हणजे माल म्हणजे सामान बास वगैरे हे ते लवकर उपलब्ध नाही करून देणे. म्हणजे त्याच्यामुळे अजून ते खूप त्रास होतो. म्हणजे बांधून करून नाही राहिला तर. कोणत्या गावचे आहात तुम्ही मग? मी राहणार बेलबादडी. म्हणजे या रंगभूमीची तुमची सुरुवात कशी झाली? नाटकापर्यंत येण्याचा प्रवास? नाटकापर्यंत येण्याचा प्रवास म्हणजे माझे वडील म्हणजे म्हणजे हो, वयाच्या धरात 12-13 वर्षापासूनच माझे वडील जात होते. आता ते जाता जाता म्हणजे मग त्यांनी आपला स्वतःचा घेतला अजून सामाईन. स्वतःचा घेतल्यानंतर मग मग आता ते वडील गिडील नाही जात राहिले तर मग आता एखाद्या दिवशी जा म्हणले तर मग ते जाणे. मग त्याच्यामधूनच मग आता मग इकडे आता नाटकांची ओढ लागली. म्हणजे इकडे यायला लागलं. जेव्हा तुमची सुरुवात झाली एकदम पहिलं नाटक त्या पहिल्या दिवशी आलात तुम्ही, कसं वाटत होतं? कसं म्हणजे कसं का करायचं म्हणजे असं म्हणजे पाहिल्यावर म्हणजे कोणतं काही समजायचं नाही. हे कोणता पडदा आहे काय म्हणजे तेवढं काही नाही. म्हणजे जसं सांगितलं मग तसंच मग ते हळूहळू 4-5 दिवसा म्हणजे पूर्ण म्हणजे मग ते समजायला लागलं की या पडद्याला प्रवेश पडदा म्हणतात हे असं तसं म्हणजे नाही का प्रत्येक पडद्याचे नावं ते म्हणजे समजायचे नाही पहिलं. म्हणजे कुठून का करायचा ते नंतर म्हणजे हळूहळू तिथे राहणारे जसे आपले भाऊ वगैरे म्हणजे राहायचे बाबा गिबा म्हणजे ते सर्वजण आपले म्हणजे समजू सांगायचे का असं नसं करायचं. या ना तुम्ही. कसा असते तो रोजचा प्रवास तुमचा? खूप दूर दूर जा 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 ना. तर रोजचा प्रवास कसा असते तुमच्या नाटकाला जाण्याचा? रोज नवीन नवीन गावं, नवीन नवीन मंडळ काय येतात? अडचणी तर येतात. त्याचा रोजचा प्रवास म्हणला तर म्हणजे कसं आता सकाळ झाली की सामान जमा करणे आपला, अजून त्याच्यानंतर गाडी लोड करणे, लोड केल्यानंतर मग जेवण खावण इथंच म्हणजे जाग्यावरच केलं. त्यानंतर गाडी धरून आपलं म्हणजे दुसऱ्या नाटकासाठी जाणे. म्हणजे जातपर्यंत म्हणजे टाईम जरी झाला तर मंडळाचे कॉल येत असतात. ते म्हणजे चांगले राहिले ते चांगल्यानं बोलतात, नाही तर शिवीगाळ करून सिनेरी आपले हे करतात. पोचल्यानंतर जरी लवकर आपण जरी पोहोचलो नाही तरी पण ते म्हणजे सहसा म्हणजे जास्त प्रमाणात मंडळ म्हणजे असं त्रासदायकच राहतं. म्हणजे पहिलं गेल्यानंतर पोंगे बांधा हे बांधा ते म्हणजे जास्त म्हणजे असं म्हणजे सहसा मेन माणसं नाही त्रास देत, पण त्याईमधले म्हणजे जसे काही राहतात ते दारू वगैरे पिऊन तर ते जास्त थोडे त्रास देतात. नाहीतर सहसा त्रास काही तेवढा तर होत नाही. तुमचं काम करत असताना अशी आवडणारी गोष्ट की ते करूशा वाटते? आवडणारी गोष्ट हेच आता म्हणजे सीन सजावटमध्ये जे म्हणजे पडदे वगैरे म्हणजे डेकोरेट जे राहतो तो म्हणजे जेणेकरून चांगल्याने चांगलाच दिसावा. हेच म्हणजे असं म्हणजे लोकांच्या म्हणजे तोंडून म्हणजे असं दुसरं वेगळं काही शब्द न येता म्हणजे कोणीही चांगला चांगला म्हणला पाहिजे. हे
पुरेपूर प्रयत्न असते तुमचा. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. परिचय द्या, परिचय. माझं नाव शुभांग भाऊराव मंगरे आहे. मी रमेश आर्टचा कर्मचारी आहे. कोणतं काम असते मग तिथं? तिथं का पडदे बांधणी, पडदे सोडणे आपलं. म्हणजे कसं सीननुसार कोणते पडदे सोडावे लागतात? सीननुसार आहेत. फ्लॅटचे राहील, फ्लॅटचं कोटी 2 दरवाजाचं राहते घर, 1 दरवाजा राहते, बगीचा राहते, प्रवेश देणी राहते, प्रवेश पडदा मग आठवणीत कसं असते का हा सीन आहे म्हणून? लिवला राहते आपल्याकडं. लिहिला राहते का? हो. आतापर्यंत म्हणजे कोणकोणते सीन असतात तुम्ही आतापर्यंत ज्या नाटकांमध्ये काम केलं? रांडी तिथलं सीन वगैरे सीन वगैरे आता आहेत जे ठरवले आहेत ते. आतापर्यंतचा तुमचा अनुभव? अनुभव आता आता पहिला वर्ष या वर्षी पहिलं डेकोरेशन येत होतं कोणत्या? चक्रधर. चक्रधर. काय सांगाल तिथला अनुभव? सर्वात म्हणजे फेमस डेकोरेशन असते झाडीपट्टीतला. तिथला अनुभव आता आपण गेट वायरिंगच करू मी. तिथंही हो. इथं मग येत आता पडद्यावरच्या इथं पडद्यावर आहे. हो. तर काय सांगाल तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत काम करण्याचा अनुभव? हो ते चांगलं होतं. कोणत्या गावचे आहात तुम्ही? मी जवरावडी मेंढा. या क्षेत्रामध्ये येण्यासाठी म्हणजे कोणाकडून माहिती मिळाली? आता माहिती आता त्याचे डेकोरेशनच होते त्याबरोबरच. पहिल्या दिवशी म्हणजे कोणता नाटक केले होते जेव्हा प्रथम लागले तुम्ही? सर्वात पहिले गहाण. म्हणजे जेव्हा लागलं तेव्हा कसा होता अनुभव तिथला काम करताना? चांगला होता. थोडा बहुत माहीत होता. म्हणून काही अडचण नाही. काय अडचण नाही. पाऊंडर राहतेच सांगायला. जेव्हा चक्रधर डेकोरेशन मध्ये काम केला तिथला पहिला दिवस? तिथला पहिला दिवस आता आठवत नाही. 6 वर्ष झालं ना तिथं होतं. तिथं तोच काम करत होता. हो. कशा जबाबदारीने काम पार पाडावे लागते मग? योग्य रीतीनं आपले काम पूर्ण करावे लागते. जबाबदारीचं असतं. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.